शेतकऱ्याचा मुलगा करोडपती झाला, पण तुम्ही भाकरी होचाल कसे ते पहा. छत्तीसगडच्या सरगुजा संभागच्या जशपूर जिल्ह्यातील पत्थल गावातील एका शेतकरी पुत्राला ही लॉटरी लागली आहे. जगन्नाथ सिदार असं त्याचं नाव आहे. त्यानं ड्रीम 11 वर 1 कोटी रुपये जिंकलेत. हे पैसे त्यानं IPL वर नाही तर 23 मार्चला झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान मॅचवर जिंकलेत. त्यानं जी टीम बनवली त्यावर त्याचे 1138 पॉइंट झाले आणि त्याला 1 कोटी रुपये मिळाले. आता ही रक्कम एकदम त्याच्या खात्यावर आलेली नाहीये. जगन्नाथनं आतापर्यंत 7 लाख रुपये काढलेत. अजून उर्वरित पैसे थोड्या थोड्या टप्प्यानं पुढे येत आहेत. हे पैसे जिंकल्यानंतर त्यानं गावात पेढे वाटल्यात. या पैशातून तो काय काय करणार याची माहिती त्यानं दिलेली आहे. पंतप्रधान आवास योजनेतून तो घर बांधत होता. आता या पैशातून तो पक्के आणि थोडे मोठे घर बांधणार आहे. आजारी वडिलांवर उपचार करणार आहे. तसेच कार सोनं नाणं नाही तर शेतीसाठी तो एक ट्रॅक्टर घेणार आहे. शेती करणं सोपं जावं यासाठी तो हे करणार आहे. जगन्नाथनं ड्रीम 11 वर एवढे पैसे जिंकल्याचा एक मोठा साईड इफेक्टही समोर येते. आता त्याचे पाहून गावातील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकही IPL क्रिकेट सामन्यांवर पैसा लावणार आहेत. सर्वांनाच जगन्नाथ सारखं जिंकणं किंवा पैसे कमवणं शक्य नाहीये. यात अनेक जण बर्बाद मात्र जरूर होणार आहेत.